काळ मोठा धकाधकीचा आहे। या धकाधकीच्या काळामध्ये आई वडिलांचं स्मरण ठेवणारी पिढी पुढे टिकेल की नाही हे प्रश्नचिन्ह आहे। वृद्धाश्रमाची संख्या इतकी वाढते, पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये नोकरीला व्यापाराला उद्योगाला गेलेली पोरं वर्षातून एक दिवस आई वडिलांच्या भेटीला गावाकडे यायला लागले। 6 महिन्याचा कालावधी 2 महिन्यावर आला, महिन्यावर आला, आता तो दिवसावर आला। काहींनी आईचे वडिलांचे अंत्यविधी मोबाईलवर पाहणं सुरू केले। महाराज, सगळ्या घटना जगामध्ये घडताय, जे घडतं ते दररोज नवीन ऐकायला मिळतं। हा कलियुग आहे। मुलगा कुठेही असला आणि त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली असं माहिती पडता बरोबर वडिलांच्या दिशेनं पळत सोडणारी पिढी आता पाहायला मिळत नाही। महाराज, मी थोडं धाडसानं बोलतोय, तो या कालाचा प्रभाव आहे। एकदा मनुष्य वयानं वाढला आणि थोडा खिशात पैसा आणायची अक्कल देवानं दिली का घरातल्या वयोवृद्ध लोकांची किंमत आपोआप त्याच्या नजरेत कमी व्हायला लागलेली। तसा काळ असा धकाधकीचा आहे की 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 5 वर्ष आता खाटल्यावर सुद्धा कोणी पडत नाही। कोण्या घरात एखादी म्हातारी 5 वर्ष पडून दिसते, आता कोण्या घरात 10 वर्ष पडून दिसते। अहो, असा काळ होता या राज्यात या देशात 5-5 वर्ष माणसं म्हातारपणात घरात पडून असायची आणि त्यांची पोरं त्यांचं सगळं स्वच्छता शारीरिक शौच सांभाळायची। आता माणूस खाली पडला तरी मरू शकतो। घरात पडलेल्या माणसांचे बोल गेले, गुडघे गेले, घरात फरशीवर पडले। इथं मरण फार सोपं झालं, जगणं कठीण झालं। त्या काळात आयुष्य खूप होतं लोकांना, पण खूप आयुष्य असून सुद्धा अवहेलना कधी कोणाची होताना पाहायला मिळत नव्हती। आता म्हाताऱ्या लोकांची सेवा करणारा क्वचित परिवार आहे आणि त्यात असे जर काही परिवार दिसत असतील तर आनंद आहे। पितृसेवा पुण्य लाभले निदान, ब्रह्म सनातन अंगसंग। काही का हो पण आपल्या पूर्वजांची सेवा करून त्यांच्या सेवेचं फळ जन्मभर आयुष्यभर माणसाला उपयोगाला येतं। आई वडिलांची सेवा झाली पाहिजे। सेवा म्हणजे काय हो? काय त्यांचे पाय चेपायचे? अहो, म्हातारपणात लेकरानं 2 शब्द आई वडिलांशी प्रेमानं बोलणं ही सेवा आहे। म्हातारपणातलं टॉनिक आहे ते पोरांचे गोड शब्द। 2 शब्द सुद्धा कोणी प्रेमाचे बोलत नाही। तुम्ही मी लहान होतो त्यावेळेला एक गोष्ट जर आपल्या बापाला आपण 4 वेळा विचारली, बाबा याला काय म्हणतात? बाळा त्याला पोपट म्हणतात। बाबा याला काय म्हणतात? बाळा त्याला पोपट म्हणतात। बाबा याला काय म्हणतात? बाळा त्याला पोपट म्हणतात। 4 वेळेला एका प्रश्नाचं उत्तर देताना आमच्या बापाला लाजही वाटली नाही आणि कधी कष्टही वाटले नाही। पण तोच बाप 60 उलटून वरती गेला, शरीर थकलं, इंद्रिय क्रश झाले, शरीर नुसतं नाबूद झालं, आता ताकद राहिली नाही शरीरामध्ये। घरामध्ये एखाद्या जमिनीचा व्यवहार जर चालू झाला, मुलानं पोराने एखाद्या निवडणुकीकरता जर फॉर्म भरला आणि अंतःकरणातल्या सद्भावनेनं बाप 25 वर्षाच्या मुलाजवळ आला आणि त्याला विचारलं, भाऊ काय धामधूम चालली? मी 2-4 दिवस झाले पाहून राहिलो, काही चाललंय का रे तुमचं नवीन? इतक्या विनयतेनं प्रश्न विचारणाऱ्या बापाला 25 वर्षाचा पोरगा 65 वर्षाच्या बापाला म्हणतो, तुम्हाला यातलं काही कळत नाही, आम्ही जे करतोय त्यातली कवडीची अक्कल तुम्हाला नाही, तुम्ही आता आराम करा, बसा। काय हरकत आहे 2 शब्द त्याच्याकरता खर्च करून जर त्याला आपलं चाललेलं सांगितलं तर? आपल्या मनातला सद्विचार जर आपल्या बापाला सांगितला तर त्याचे इतका आशीर्वाद देणारा माणूस या जगात दुसरा अजून जन्माला यायचा आहे। बापाच्या पलीकडे आशीर्वाद कोणी देऊ शकत नाही। महाराज, पिता स्वयंमेव नारायण, तो प्रत्यक्ष नारायण आहे। तो बेटावरचाही नारायण बापच म्हणा, जगाचा मालक नारायण तोच म्हणा, आपला बाप सुद्धा नारायण तोच म्हणा। माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, नाथ महाराज बोलतात, बाप नारायण आहे आणि माता लक्ष्मी आहे। ज्यानं बाप नारायणाचा आदर केला आणि माता लक्ष्मीचा आदर केला, लक्ष्मीचा अर्थात आईची सेवा केल्यानं खिसा कधी रिकामा होत नाही, कधीच नाही। अंबरीश राजाला जन्माला घालायला काय तप केलं? तुम्ही नाभागाचं चरित्र वाचा। अहो, शिकायला गेल्यावर इकडे भावानी हिशेवाटी करून घेतली, जमीन जुमला, प्लॉटी वाटून घेतल्या, सगळ्या प्रॉपर्ट्या वाटून घेतल्या आणि बिचारा घरी आला, तो म्हणे का हो माझ्याकरता काय? ते म्हणत आई वडील आहे भाऊ तुझ्याकरता। आई वडील रडत होते, बाळा
अरे असं वाटतं हे सगळं तुलाच मिळावं, ही जमीन, हा जुमला, हे वैभव, ही घरं. पण मुलगा म्हणे आई हे सगळं मिळालं तू मिळत नसली, हे सगळं मिळालं माझा वयोवृद्ध बाप माझ्या जवळ नसेल, तर या वैभवाचा माझ्या जीवनातला काहीही आनंद राहणार नाही. ते सगळं मी निर्माण करेल माझ्या मनगटाच्या ताकदीवर, पण मला तुम्ही पाहिजे. आई वडील जवळ ठेवले आणि एकानं वैभव जवळ ठेवलं. परिणाम असा झाला, आशीर्वाद दिला आई वडिलांनी. अंबरीश राजे ज्या कुळात जन्माला आला त्या कुळाची ही कथा आहे. काहीच जवळ नसू द्या आणि मायबापाची शक्ती असू द्या, स्वराज्य निर्माण करण्याची ताकद बाप जवळ नसून छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आली. स्वराज्य निर्माण झालं. रायगडावरती 1674 ला शिवराज्याभिषेक सोहळा झाला. छत्रपती शहाजीराजे भोसले जिवंत नव्हते तेव्हा. राजे झालेले महाराज म्हणायचे आई हे माझ्या वडिलाचं स्वप्न होतं, मी पूर्ण केलं, पण ते स्वप्न पाहायला माझा बाप नाही आज. काय माझ्या वडिलाच्या हातात ताकद होती की माझ्या वडिलांनी जाता जाता स्वराज्य निर्मितीची ताकद या मराठमोळ्या पोराच्या पदरात घातली आणि महाराष्ट्रामध्ये हा भगवा फडकला, हा झेंडा फडकला, हे स्वराज्य निर्माण झालं. जर हिंदवी स्वराज्य संस्थापक आपल्या स्वराज्याची दानत बापाकडे बोट दाखवून देत असतील तर कीर्तनात बसलेल्या 2-4-5 एकर जमिनीच्या मालकाला आपल्या बापाचे उपकार समजायला लाज काय वाटायची त्यात. अरे अवघं स्वराज्य बापाच्या नावावर केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. ज्यांना आपल्याला जन्माला घातलं त्याचे उपकार मानणारीची भूमी आहे. ज्याला उपकार मानता येतील त्याचं भलं होईल. ज्या घरात पूज्य आई वडिलांची सेवा आहे, पूज्य आई वडिलांचा सन्मान आहे, ते घर नाही, ते घर मंदिर आहे. ज्या घरात आई वडिलांची सेवा नाही ते घर नाही, ते घर स्मशान आहे. विठ्ठल विठ्ठल आनंद आहे. नैमित्तिक कीर्तनाच्या निमित्ताने मला मनापासून खरोखर आनंद वाटला या गायकवाड परिवाराचा. आपण कायमचे उत्सव करतो, पण उत्सव करण्याच्या पाठीमागच्या भूमिका वेगळ्या वेगळ्या असतात. आता दररोज एखाद्या वाढदिवसाला गेलो तर दररोजचं आमचं ते आहेच बंधू भगिनींनो. तर वाढदिवसाला गेल्यावर लोकांचा उद्देश कीर्तन नसतो, कौतुक हाच उद्देश असतो. आपल्या विचारात ते पटत नाही, मी त्यात फार पडतही नाही. पण असे उत्सव ज्या वेळेला असतात त्यावेळेला कोणाला वाटतो 1-2 लाख रुपये खर्च करावे, मंडप घालावा. हा उत्सव छोट्याखानी सुद्धा होऊ शकत होता. असं काही नाही मोठ्या पाकिटाचा कीर्तनकार बोलावला पाहिजे, मोठे गायकवादक बोलावले पाहिजे, पंचपक्वानाचा बेद घातला पाहिजे, असं काही ठरलेलं थोडीच आहे. तुम्ही विनयानं विनायक बाबांचा फोटो सुद्धा अमोल भाऊंनी ठेवला असता, हरिपाठ म्हटला असता तरी तेच फळ त्यांच्या पदरात पडलं असतं. पण वडिलांप्रती असलेली ही श्रद्धा आहे. इथं प्रॉपर्टी खूप लोकांकडे, पण बापा करता आई करता एखादा उत्सव करण्याची ताकद सगळ्यांच्या मनात येत नाही. त्याला आपल्या पूर्वजांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा परिणाम लागतो. मी या सागररावांच्या आजोबांचं श्राद्ध केलं. देखणा उत्सव त्यांनी या परिसरात आयोजित केला. त्याला कृपा लागते, तसं सहज मनात येत नाही महाराज. ज्याच्या दारात ज्याच्या कुळात टाळ वाजत असतील ते टाळ सहज वाजतच नाही. तीळ तीळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे. नाम सहज येत नाही, ही यायला कारण तिळातिळानं पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळासी आली. परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी. अहो सहज हे सगळं घडत नाही. ज्ञानोबा यांच्या ओव्या ऐकायला मिळत असतील, भजन मिळत असेल तर ते आपल्या पूर्वजांची कृपा आहे. मनापासून परिवाराला धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भारवाही माथा करी योगक्षेम चिंता. जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या द्वारा भगवान परमात्म्याच्या कृपेचं महिमान गातात. गाथा वाचक, संत वाङ्मय वाचक इथे अनेक मंडळी उपस्थित आहे. आपण जर सगळ्या संतांचं वाङ्मय बारकाईने अभ्यासलं तर महाराजांच्या नजरेमध्ये जे जे जगदोद्धाराचं माध्यम आहे त्याचं महिमान सांगायला तुकोबारे ज्ञानोबारे विसरले नाही. एखाद्या नदीचं महिमान सांगणारी प्रमाण आपल्या गाथेमध्ये दिसतात, गावाचं महिमान गाणारी अभंग दिसतात, तीर्थाचं महिमान गाणारी अभंग दिसतात, देवतेचं महिमान गाणारी अभंग दिसतात, पर्वताचं महिमान गाणारी अभंग दिसतात.
एखाद्या दिवसाचा महिमान गाणारी अभंग दिसतात. मी जेवढे वाक्य बोललोय सगळी प्रमाण आपल्या सगळ्यांच्या पाठ आहे. जे जे समाजाच्या हिताचं आहे त्याचं महिमान जगताला कळावं याचा प्रयत्न तुकोबारे करतात. काय उद्देश हो महाराजांचा? एवढाच उद्देश, खरं काय आणि खोटं काय जगाला कळावं. तुम्ही म्हणाला आम्हाला कळत नाही. आपल्याला खरंच कळत नाही महाराज. आपल्याला काय ज्ञान आहे हो खऱ्या खोट्याचं? दिल्याचं ज्ञान नाही. आपल्याला असं वाटतं फक्त आपल्याला कळतंय, बाकी आपल्याला कळत काही नाही. मी एका माणसाला विचारलं तुमचं इंग्रजी कसं काय भाऊ? तो म्हणे आपलं इंग्रजी खूप तयार आहे महाराज. म्हटलं ते समोर रमेश भाऊ उभे, त्यांना बोलवा. तो उठून उभा राहिला आणि त्याने आवाज दिला, रमेश कम हिअर. लगेच रमेश जवळ आला. म्हटलं तुमचं इंग्रजी खरंच तयार आहे भाऊ. आता बोलावलेल्या रमेशला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं माहिती नव्हतं, पण डोकेबाज होता. बहुतेक वैजापूर तालुक्यातला असा. जिथं रमेश उभा होता तिथं तो बहादर गेला. याला म्हणता कापराचे कान. कापराच्या कानाची माणसं लगेच बत्ती पेटली पाहिजे. काही लोकांना विनोद सांगा ते 10 मिनिटांना असतात. काही ना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बुवा. आता काय जन्म घेतात त्यांच्या पोटी. जिथं रमेश उभा आहे तिथं तो जातो म्हणतो, रमेश कम हिअर. हे ज्ञानच आहे, फक्त अज्ञान लपवणार. आपलं ज्ञान यातलंच आहे महाराज. आपलं ज्ञान उद्धाराचं ज्ञान नाही, हे आपल्या उपयोगाला येत नाही. आपलं ज्ञान म्हणजे परोपदेशन पांडित्यम, दुसऱ्याला उपदेश करणार ज्ञान. एका बाईचा रडण्याचा आवाज येतोय आणि एक महात्मा तिथे गेले म्हणता, बाई रडते. बाबा रडू नाही तर काय करू. ती रडत होती. कसं झालं, कसं होतं, काय झालं, कसं झालं असेल, हे व्हायला नको होतं. का रडते बाई? महाराज 3 महिन्याचं माझं पोरग होतो, त्याला जन्मता आजार होता, ते वारलं हो, म्हणून मी रडते. ते महाराज म्हटले, बाई आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. कोण राहायला आलं इथे? 9 बी मर गए, 10 बी मर गए 788. 33 कोटी देवता मर गए पड़े काल के पासी. वीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. तीनों लोकों पर छत्र बिराजे, लोटा कुंज बिहारी. कहत कबीर सो बी मर गए, रोहत कोण बिचारी. कोण राहायला आलं माई? राहू दे, तुझं पोरग मेलं, रडू नको. त्या बाईला वाटलं बा महाराजांचा उपदेश खराच आहे. तिनं रडणं बंद केलं. 15 दिवसांनी या महाराजांच्या घरातून रडायचा आवाज येत होता. ते बाई म्हणे आवाज तर महाराजांचाच येऊन राहिला. ते महाराज म्हटले, कसं होतं, कसं झालं, का झालं असेल? बाई म्हणे महाराज झालं काय? म्हणे अहो माझ्या बकरीला 2 पिलं होती, त्यातलं 1 पिलू जिवंत आणि 1 जन्माला आल्या आल्या मेलं. ती म्हणे महाराज माझं पोरग मेलं तर तुम्ही म्हणा मरू दे, आणि तुमचं साधं बकरीचं पिलू मेलं तर तुम्ही रडायला लागले. याचं कारण आपलं ज्ञान फक्त जगाला सांगण्यापुरतं ज्ञान आहे, ते स्वतःच्या उपयोगाला येत नाही. त्याला म्हणतात परोपदेशेन पांडित्यम. आपलं ज्ञान दगडासारखं ज्ञान आहे. एखाद्या दगडावर लिहिलं असतं पिंपळगाव 4 किलोमीटर, त्या दगडाला पाहून हजारो माणसं पिंपळगाव मध्ये येतात. पण पिंपळगावकर कधीतरी तुम्ही त्या दगडाला जाऊन विचारा का तुम्ही कधी पिंपळगाव? तो म्हणतो मी नाही, मी फक्त आलेल्याला पिंपळगावला पाठवतो, मी कधी तिकडे गेलो नाही. तसं तुमचं माझं ज्ञान आहे. आपल्याला असं वाटायला लागलं हेच उद्धाराचं ज्ञान आहे. आपल्याला काय कळतं महाराज? जगात 2 प्रकारची माणसं आहेत, एक रत्नपारखी आणि दुसरे गाजर पारखी. शिवराम महाराज, तुम्ही मी गाजर पारखी माणसं. काय कळतं आपल्याला? काहीच नाही. आमच्या भागात लग्नात बस्ता फाळायची खूप पद्धत होती पूर्वी. इतकी पद्धत तुमच्याकडे असेल ती, पण आमच्या भागापेक्षा कमीच असेल. 100-100, 200 माणसं लग्नाचा बस्ता फाडायला. विदर्भाच्या बाउंड्रीवर आमचं गाव. मग ते आता काय सगळे हुशार असायचे, ज्याला कवडीची अक्कल नाही ती कपडा फाडायला. काहीच ज्ञान नाही कपड्यातलं. 100 माणसं एखाद्या दुकानात घेतल्यावर कसे काय चांगले कपडे खरेदी करता येतील? हा दाखवा, तो दाखवा, तो दाखवा, हा दाखवा, कॉटन दाखवा, लिलन दाखवा, अमुक दाखवा, ढमुक दाखवा. ढिगारा झाला कपड्यांचा. कपडाच बसन आला नाही 100 लोकांना. ते म्हटले अरे तुमच्या दुकानात काही लायकीचे कपडे आहे की नाही? चांगले कपडे दाखवा जरा. तुमचा मालक कुठे? आम्हाला लायकीचा कपडा नाही, आमच्या अंगावर कोणते कपडे तुम्ही काय दाखवताय? 100 माणसं दुकानातून उठली, बाहेर झाला निघाले. आता एखाद्या दुकानातून 100 माणसं उठल्यावर
त्या दुकानदाराच्या इज्जतीचं दिवाळ आहे ना ते. इतके माणसं उठल्यावर म्हटले ते 100 माणसं दुकानाच्या बाहेर जायला निघाले, तेवढ्या दुकानाचा मालक मोटरसायकल घेऊन आला. राम 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 राम. का हो पाटील? अरे म्हणे काय कपडे तुमच्या दुकानात? या पोरांना काही आखला बिकला आहेत की नाही कपडे दाखवण्याच्या? एक कामाचा कपडा दाखवला नाही हो. माफ करा, तुम्ही दुकानात आले असं माहिती पडलं आणि मी तुमच्याकरता लस्सी सांगायला गेलो म्हणून मला उशीर झाला. ही धंद्याची रीत आहे. ते नवीन पोर आहे जरा. अरे मूर्ख हो, कळतं का तुम्हाला आपल्या दुकानात कोण आलंय? यांच्यानं आपले 3 पिढ्याचे संबंध आहे. त्यालाही कळत नाही बा याच्यासोबत आपल्या 3 पिढ्या कधी गेल्या. पण ती बुद्धी आहे धंदा करण्याची. मारवाडी समाज ब्राह्मण समाजाकडून धंदा व्यवसाय शिकून घ्यावा. महाराज एक नंबर चाणाक्ष मंडळी. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो. व्यवसाय त्याच लोकांनी करावा महाराज. एकदम शांत, कायम डोक्यावर बर, तोंडात साखर, तापतच नाही अजिबात. दुकानातून परत गेलं की तरी वाईट वाटत नाही त्यांना. विनयते ना, बरं बरं ठीक आहे, या पुन्हा कधीतरी ते म्हणतात जाताना. आपला तर दगडमारी नाही खाद्याले माय अर्धा तास घेतला येड्या. अहो एखादा त्यांच्या दुकानात आला शिव्या द्यायला लागला. छोटस पोरग ते बापाला सांगतं पप्पा ये मेरे को गाली दे रहा, दारू पी के आया और गाली दे रहा दुकान में, पप्पा ये गाली दे रहा मेरे को. तरी त्याचा बाप म्हणतो देन दे. ये गाली दे रहा ना बे, देन देना बे. उसका खेत है ना पिंपड़गांव के बाहर रोड पे 2 एकड़, रुकना जरा, अभी बेचता ना वो 2 साल में. पीने वाला क्या खेती संभालेगा क्या? पेट्रोल पंप डालना ना उसमें HP का. जमीन आपल्याला शिव्यान आपण ऐकू शकतो. अरे बापरे. राग येऊ देऊ नका. तुमची माझी भावकी फक्त भांडायलाच कामाला येते, बाकी काही कामात येत नाही ती. शिव्या देऊ दे एखाद्याला भावकीतल्या, अख्खी माणसं भांडायला त्याच्या दारात जातात. पण त्याच भावकीतल्या एखाद्यावर 2 लाखाचं कर्ज होऊ द्या आणि बरं चालू असू द्या एखाद्याचं भावकीचं, त्याला वाटत नाही याला कर्जातून बाहेर काढलं पाहिजे. का रे, त्याच्या पोरीचं लग्न होतं त्यावेळेला 5-50 हजार रुपयाची मदत करतानाची दानत नाही झाली तुझी. आता मला भांडायला आला दांडकं घेऊन. विचार बदलले पाहिजे. आपण सोशल मीडियाच्या युगात, कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात वावरतोय. खायचे दाखवायचे दात वेगळे ठेवून काय जीवनाचा उद्धार होईल? जैसा आहे तैसा राहे तुकोबारे म्हटले, तरी का देवदुरी आहे. तसं आहे तसं राहायचं, कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नाही. जसं आहे तसं. कोणाच्या प्रेमाचा आवही नाही तो कोणाचा द्वेषही नाही, अति कोणाशी लगटही नाही तो कोणाशी वैरत्वही नाही. व्यवसाय. अहो 100 उठलेले माणसं बसले दुकानात, कपडा फाडणारे. फक्त लस्सी घेऊन जा म्हटलं बरोबर. ते म्हटले तुम्ही कपडा कुठेही फाळा, मी तुम्हाला ज्ञान सांगतोय आपलं. फक्त मी माझ्या पुतण्याच्या लग्नाकरता सुरतून 2 तागे बोलावले, तेवढी एकदा नजरे खालून गेला. अरे तो सुरतचा तागा पिंटू. आता पिंट्याला हेच कळत नाही आपल्या दुकानात सुरतचा तागा कोणता. स्वतः मालक गेला आणि तागा आणला आणि फेकला. बघा प्युअर कॉटन, हात लावून बघा. रुबीच्या मिलचा कापड आहे हा. अगोदर कोणी कपडा घातला नाही, पुढे कोणी घालणार नाही. तुम्ही हात लावून बघा फक्त. 100 माणसं विचारतील कपडा कुठून आणला. उन्हाळ्यात घाला, पावसाळ्यात घाला, हिवाळ्यात घाला, कोणत्याही ऋतूत घाला. धुवायला एकदम स्वच्छ, सुबक, शुभ्र, व्हाईटनेस टिकून राहणारा. अहो वजनाला हलकं. हात लावला तरी तुम्ही मला म्हणाल तुम्ही फाटेपर्यंत कपडा घालणार. फाटणार नाही, तुम्ही कंटाळून जाल पण हा कपडा संपणार नाही. तुम्ही पुन्हा दुसरा कोणता कपडा मागणार नाही, हाच कपडा मागणार. भावात परवडणारा कपडा आहे हा. कपडा कोणत्या दुकानात तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार नाही. जी माणसं पुढारी वगैरे कपडा घालतात ना, तो हाच कपडा आहे. जमतं ना आपल्याला. तुम्ही हात लावून बघा एकदा. लावला. 100चे 100 माणसं म्हटले कपडा जोरदार आहे राजा. शेट याचा भाव काय हो? हा तुम्ही कपडा घेऊ नका, हा मी माझ्या पुतण्याच्या लग्नाकरता बनवून आणलाय. हा महागडा आहे जरा, हा 8,000 रुपये मीटरचा कपडा आहे. ते पाहुणे म्हटले शेठ तुमच्या पुतण्याला दुसरा आणा तुम्ही, हा फाळा आम्हाला. 8,000 रुपये मीटरचा कपडा फाडला. ते नोकर म्हणत मालक यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना. भाव काय सांगितला होता रे? म्हणे 500 रुपये मीटर. म्हणे येड्या ते गाजर पार घे. 500 रुपये मीटरचा 8,000 घेतल्याशिवाय त्यांची थंडी होत नाही. आता पूर्ण जिरलेली आहे त्यांची. आता ते नाद करणार नाही वर्षभर. आता त्यांचं लग्न आरामात पूर्ण होईल.
काय ज्ञान आहे आपल्याला? आपल्याला वाटतं फक्त आपल्याला ज्ञान आहे. तुकोबरे म्हटले, अरे ज्ञान आहे असं वाटूच देऊ नका. निदान या क्षेत्रात जाणून नेनते करी माझे मन. काही नाही माझ्याकडे, रिकाम होऊन यायचं. कुठं? ज्ञानोबर आहे तुकोबऱ्यांकडे. महाराज असलेलं ज्ञान न्यायचं नाही, न्यायचंच नाही. तिथं गेल्यानंतर रिकाम व्हायचं आणि रिकाम जाऊन म्हणायचं आमचा हा चांगुलपणाचा अट्टहास, असलेले ज्ञान हरवण्याचा जो अट्टहास, तुमच्या चरणापायी येण्याचा अट्टहास एवढाच आहे. कोणता? आमचं भलं झालं पाहिजे, आमचा उद्धार झाला पाहिजे. रिकाम होणं नाम दीन होणं. जी माणसं रिकामी होतात ती दीन होतात. अभंगामध्ये दीन हा वचन आहे, दीन हा शब्द आहे. कोणाला म्हणतात दीन? इंद्रियाच्या दिने आम्ही केलो नारायणी. आपण सगळे दीनच आहे, पण आपण प्रपंचातले दीन आहे. आपल्याला परमार्थातला दीन बनायचंय. रिकाम व्हावं माणसानं. एकदा दीन बनून परमेश्वराकडे साधक गेला, त्याच्याकडून रिकाम्या हाताने आलेलं कोणी नाही, कोणी नाही. पिंपळगावकर, व्यभिचार संगती गोपी उद्धरल्या नेनो किती. व्यभिचाराच्या भावनेनं गोपिका परमात्म्याकडे गेल्या होत्या. व्यभिचार करावा परमात्म्यानं आमच्या सोबत. सांगा आता शक्य आहे का ते देवाला? पण त्यांची भावनाही बदलवली आणि त्यांना रास क्रीडेचा प्रसाद सुद्धा दिला. हे जगाचा मालक करू शकतो. अंतःकरणामध्ये परिवर्तन करण्याची ताकद परमार्थिक साधनेत आहे. मी कायम सांगतो, जगात निर्माण झालेलं वादळ कोणी मिटवू शकतं, पण अंतःकरणातलं वादळ देव शांत करत असतो. त्याला ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, निवृत्तीनाथ, आदिशक्ती, चितकला, मुक्ताबाई लागतात. आणि अंतःकरणातलं वादळ जीवन उद्ध्वस्त करतं महाराज. म्हणून प्रार्थना करू, अंतःकरणातलं वादळ सांभाळण्याकरता आम्हाला परमार्थिक साधनेचं बळ देवा तुम्ही निर्माण करा आमच्या जीवनात, जेणेकरून आतली वादळं आम्हाला त्रास देणार नाही. सगळ्यात भयंकर बाहेरचं नाही, आतलं वादळ असतं. आतलं वादळ जीवन संपवण्यापर्यंत आपली का विश्वास आला तुडविजे चोरा. काय ज्ञानोबरींची ओवी महाराज पहा. शिनला सुई जे महापुरा. ज्ञानोबरे म्हटले विश्वासच चोरावर ठेवला आम्ही. मग झालं काय? का विश्वास आला तुडविजे चोरा. शिनला सुई जे महापुरा. तैसे दोषी इही नरा अनिष्ट की जे. या चोरानं आमचं वाटोळ केलं. जोपर्यंत याचं ममत्व वाटतं तोपर्यंत हा घात करतो. याचं ममत्व सोडलं कारण की परमात्म्याच्या दिशेने याला घेऊन गेलो की जगाचा मालक याला इतर गोष्टीचं ममत्व लागू देत नाही. म्हणून परमात्म्याने हे स्वीकारावं असं वाटत असेल तर त्याकरता दीन बनावं. दिन रजनी हाची धन. तो दिन वेगळा. तो दिन म्हणजे दिवस. हा दिन वेगळा. हा दिन म्हणजे अगाय सावळ्या सगुणा गुण निधी नाम नारायणा. अमुची परिसावी विज्ञापना सांभाळी दिना आपुलिया. दिना आपुलिया सांभाळी. माझ्यासारख्या गरीबाला सांभाळ, तो दिन. इंद्रियावर विजय मिळवलेला दीन. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा अनुशोचती नकांक्षती नाम दीन. तो दिन. कोणता दिन? विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिया. नाम दीन. त्याला दीन म्हटलं आपल्या परंपरेने. हा दिन म्हणजे दिवस आहे. आम्ही दीन झालो देवा, आमचा सांभाळ कर बाबा, असं म्हणणाऱ्या राक्षसाची जरी रांग लागली तरी देवानं त्याचा सांभाळ केला. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पहिलं चरण महाराजांना म्हणाला होतो, परमात्म्याचा अवतार झाला, कृष्ण अवतार. त्यावेळेला भगवंताला मारायचे कंसानं बरेच प्रयत्न केले. त्यात पहिला प्रयत्न कंसाचा, त्यानं एक बाई पाठवली. तिचं नाव, तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? काय नाव तिचं? पुतना. पुतना शूर्पणखा नाही. अवघड आहे आता. तुमच्या गावात पुतना नावाची बाई आहे का कोणी? नाही ना? उगाच नको बाबा त्या मावशीचं आपलं भांडण आपण नाव घेऊन आलो कीर्तना. पुतना राक्षसीन होती. कशी आली? जी विषाची आस्तन पाने मारू आली. तिनं विष भरलं, विषय घेऊन आणि जस्ताना पुतना घेऊ आली प्राणा. तीही कृष्ण संगे जाना.
तै क्षणी उदरती. वीज भरून आली स्तनामध्ये. कंसाला सांगितलं तुला त्याचा धाक आहे ना. अरे एवढं पोरग असं लावते का असेला माझ्या पदराखाली घेते नरडीचा घोटच घेते विषच सोडते त्याच्या नरडीत. थांब. ती पुतना आली परमात्म्याच्या दारात. कोण होती पुतना? ती काही सामान्य स्त्री नव्हती महाराज. ती वामन अवतारामध्ये परमात्मा ज्या राजा बलीच्या दारात गेला त्या बलिराजाची मुलगी होती रत्नमाला. परमात्मा दारात गेले बलीच्या आणि तिथं भगवंत म्हटले तेरे द्वार खडा भगवान भगत भर दे रे जोली जुग जुग रहेगी तेरी शान तेरा होगा बड़ा एहसान. अरे दे बाबा माझा ऐक. आज लुटा दे सर्वस्व अपना मान लेके है ना मेरा तू मान लेके है ना मेरा. भीख मांगने आया रे तेरे घर जगत का पालनहारा जगत का पालनहारा. तेरा होगा बड़ा एहसान जुग जुग रहेगी तेरी शान भगत भर दे रे जोली तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे रे जोली भगत भर दे रे जोली. आज लुटा दे सर्वस्व अपना मान लेके है ना मेरा. भीक मागितलं राजा बलीच्या दारात. काय कथा आहे भागवतात आलेली. हो अष्टमस्कंदात कथा आहे. बली बाहेर आला महाराज. त्यानं बटू वामनाचं रूप पाहिलं. सुंदर देवाचं रूप. कोणी मेखळा दिली कोणी छत्र दिलं कोणी कमंडलू दिलं कोणी आसन दिलं. परमात्म्याला जसं पाहिलं त्याला वाटलं हा देखना ब्राह्मण आपल्या दारात आलेला आहे. हात जोडून नमस्कार केला. मुलगी उभीच होती हात धरूनच आलेली बापाचा रत्नमाला. काय पाहिजे तुम्हाला ब्राह्मण देवता. आता मागणारा देव आणि देणारा बली दोन्ही पराकोटीची अधिकाराची माणसं महात्मे. एक जगाचा मालक आहे आणि एक प्रभुनिष्ठ जीवन जगणारा राजा आहे. यज्ञ करणारा राजा आहे. उदाहरतेत ख्याती असलेला बली नावाचा राजा आहे. ते काय साधी मागणी दे रे शिवा आता दे रे शिवा तंबाखूलाच. आयुष्य गेलं लोकांचं दुसऱ्याला सोना मागता मागता. त्यालाही कॅन्सर झाला आणि यालाही कॅन्सर झाला. काय मी त्या तंबाखू यंदा माझ्या गावकऱ्यांनी मी अयोध्येवरून आलो आणि दुबईला कीर्तन करून आलो म्हणून माझ्या हस्ते झेंडावंदन ठेवलं होतं. मी पहिल्यांदा झेंडावंदन केलं आणि ती तंबाखूची शपथ घ्यायला लावली यावर्षी त्या गुरुजींनी. ती शपथ वाचायचो मी आणि पाहायचो 70% माणसं तंबाखू खाणारी होती महाराज. आणि ती शपथ घेत होती एकदम प्रेमानं. आम्ही भारताचे लोक. अरे बापरे तुम्ही भारताचे लोक. तुम्ही भारताचे लोक आहे म्हणूनच भारत मागे. तुम्ही भारताचे लोक नको पाहिजे होते. पण आता काय दे बोलाचीच कडी आणि बोलाचाची भात खाऊन या कोण तृप्त झाला असं चाललंय. असं ते उभे दोघ जण आणि परमात्म्याने बलीला 3 पावलं भूमी मागितली. दिली त्याने. संकल्प सोडला. तिनं तो देखना परमात्मा पाहला त्या रत्नमालेनं तिच्या मनात विचार आला. मनात मनात बरं का पिंपळगावकर. ती म्हणे काय सुंदर आहे हा दिसाला. असं बालक जर माझ्या मांडीवर आलं असतं तर मी त्याची आई बनवून त्याला दूध पाजलं असतं. असं मनात म्हटली ती रत्नमाला. परमात्म्यानं ते ऐकलं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. भगवान मनातल्या मनात तिला म्हटले रत्नमाले काळजी करू नको. तुला मला दूध पाजायचंय ना. तुझी तृप्ती होत नाही तोपर्यंत पाच बाई. तुझं लेकरू बनून तुझ्या मांडीवर येईल. पण या अवतारात ते शक्य नाही. कृष्ण अवतारात काही वेळ झाला 3 पावलं भूमीत दान केली राजा बलीनं. शुक्राचार्याचा डोळा वगैरे फुटला सगळं झालं. 3 पावलं भूमीत दान केल्यावर 2 पावलात देवानं त्रैलोक्य आटवलं.
आणि विचारलं बलीला, सांग तिसरं पूल कुठं ठेवू. त्याला समजला हा देवच आहे गड्या. आता त्रैलोक्य आठवतो 2 पावलात म्हटल्यावर त्रैलोक्यावर कोणाचा अधिराज्य आहे त्याच्याशिवाय. अवघं भूमंडळ त्याच्याच राज्याच्या आधिपत्याखाली आहे. स्वर्ग पाताळ सगळं त्याचंच तर आधिपत्य आहे. तो जे आठवू शकतो. तो म्हटला, ठेवा प्रभू माझ्या मस्तकावर पाय ठेवा. भगवान म्हटले, बली राग येऊ देऊ नको. अरे 2 पावलात तर त्रिभुवन आटलं गड्या, आणि तिसरं पाऊल डोक्यावर ठेवू म्हणतो. तू काही या त्रिभुवनाच्या वेगळा आहेस का रे? तू इथं याच त्रिभुवनात राहतो, तिसरं पाऊल डोक्यावर ठेवू कसं? तो म्हणे, देवा आतापर्यंत मी बोललो नाही, पण आता आपला वाद होऊ शकतो. मी जे तुला दिलं ते दान आहे आणि मी दाता आहे. दान आणि दाता या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे. तू माझ्या मस्तकावर पाय ठेव. मी जी जीवनभर तुझी सेवा केली प्रभू, जे यज्ञ केले, जी गायीची ब्राह्मणांची सेवा केली, ती तू येऊन मस्तकावर पाय द्यावा एवढ्या करताच केलेली. ठेव माझ्या मस्तकावर पाय. असं म्हणता बरोबर परमात्म्यानं मस्तकावर पाय ठेवला आणि ती उभीच होती रत्नमाला. ती म्हणे, अरे बापरे, हा तर नुसतं दिसायलाच कोळ आहे. यानं तर माझा बाप पाताळात घालायला सुरुवात केली. माझ्या बापाच्या डोक्यावर पाय ठेवतो. इतका क्रूर मुलगा जर माझ्या मांडीवर आला असता तर मी दूध बीज पाजलं नसतं. दूध पाजायचं नाटक करून तसं त्याला विषच पाजलं असतं. भगवान म्हटले, काळजी करू नको, तुझी विष पाजायची इच्छा आहे ना, विष पाज. पण आता ते शक्य नाही. कृष्ण अवतारात तीच रत्नमाला कृष्ण अवतारात पूतना झाली आणि परमात्मा यशोदेच्या मांडीवर आहे आणि तिथं गेले. नेमकंच यशोदा मैयानं झोपी घातलेला देव पाळण्यात घातला आणि तिथं पूतना आली. साडी मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, लिपस्टिक मॅचिंग, सँडल मॅचिंग, बांगड्या मॅचिंग. तुम्ही म्हणाल तू होता का पाहायला, पण मी गाथा वाचलाय ना. नामा म्हणे आली नंदाची या घरी, स्वरूपे सुंदरी देवांगना. शृंगार करून आली होती ती तिथं. ती यशोदेला म्हणते, यशोदे तुला पोरगा झाला? हो झाला. आण त्याला. कुठे? म्हणे तो झोपला. अगं माझ्या मांडीवर. तो म्हणे तो झोपलाय. तो झोपलाय असं म्हणता बरोबर हा बाबा रडायला लागला. भगवंताला वाटलं बवनीचं गिऱ्हाईक आहे, परत कसं पाठवता. यशोदा मैयाला राग आला. महाराज आधीच ती थकलेली, तिनं आणला परमात्मा तिच्या मांडीवर ठेवला. ती म्हणे बालक आहे, बालक आहे, बालक आहे. हा जसा तिच्या कासेला ओठात धरतो तशी ती म्हणे बालक नाही, हे टेक्समोची मोटर आहे. सर ओळायलाच लागला बाबा. रक्त काय, दूध काय, विष काय, पंचप्राण काय, सगळं शोषून घेतलं. अरे ती म्हणे सोड ना मला आता, सोड ना मला आता. भगवान म्हटले, पुतने मी अगोदर तो कोणाला धरत नाही, आणि एकदा धरलं तर मला वाटेपर्यंत सोडत नाही. अगं मी तुझ्या मांडीवर येत नव्हतो, एकदा आलो तुझी का सोटात धरली वेडे. तुला माय म्हटल्याशिवाय कसं सोडू. माझा स्वभाव आहे, तुम्हाला मारायला जरी आलेली पण तुझ्या मांडीवर आलो, तुझी काच जर माझ्या ओठात धरली असेल तर तुला सायुज्यता नावाची माझं मातृत्व तुझ्याकडे दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही, असा माझा स्वभाव आहे. कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत किती. दिन बहुवरती, दिन बहुवरती, दिन बहुवरती, दिन बहुवरती, दिन बहुवरती. कृपावंत किती, कृपावंत